शिवसेना उपशहर प्रमुख व गावदेवी मेट्रो मॉल प्रभागाचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस समाजसेवेतून साजरा झाला। नवीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात वृद्ध नागरिकांना अन्नदान करण्यात आलं, तसेच मोफत आरोग्य शिबिराचं आयोजनही करण्यात आलं। नवीन गवळी यांच्या मातोश्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्कीनाका येथील न्यू रचना पार्कमधील DMCT हॉस्पिटल व वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान केलं। नवीन गवळी यांच्या मातोश्रींनी स्वतः आपल्या हाताने वृद्ध महिला व पुरुषांना जेवणाच्या ताट वाटप केल्या। या प्रसंगी वृद्ध नागरिकांनी नवीन गवळी यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक आशीर्वाद व प्रेम दिला। यावेळी वृद्धाश्रम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र जाधव हे म्हणाले की 15 वर्षापूर्वी नवीन गवळी यांच्या हस्ते या आश्रमाचे उद्घाटन झाले होते। त्यावेळेपासून गवळी कुटुंबियांचे या आश्रमाला सातत्याने सहकार्य लाभत आहे। या शुभदिनी समाजसेवा करून वृद्धाश्रम व रुग्णालयाला दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर जाधव यांनी गवळी कुटुंबाचे आभार मानले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे चेतना येथील वर्टेक्स हॉस्पिटलच्या बाहेर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात वर्टेक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे दिली। या प्रसंगी रेखा राजू उजगरे, वंदना भालेराव, रुक्साना मोकाशी, हेमा भोसले, मालन नदाफ, सुभाष गायकवाड, राजू उजगरे, नवनाथ बर्वे, युनुस शेख, संदीप चौगुले, निलेश कुंभार, अरुण जाधव, अन्नू डोंगरे, मिलिंद गवळी, भागेश गवळी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते। तर हे वृद्धाश्रम 15 वर्षापूर्वी नवीन शेठ गवळी यांच्या हातानेच याची फीत कापली होती आम्ही, आणि सातत्याने त्यांचं प्रेम आहे आमच्यावरती, आणि आईचं सुद्धा आई या ठिकाणी उपस्थित आहे, आणि या फॅमिलीचं आमच्या वृद्धाश्रमाला खूप सारे आशीर्वाद आहेत, आणि दादा आम्हाला सातत्याने मदत करत असतात, आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आम्ही या एरियामध्ये आज हे नावलौकिक मिळवलेलं आहे। 80 आईबाबा आहेत, त्याच्यातले 60 आईबाबा हे निराधार आहे, ज्याचं कोणी नाही आहे, आणि या कामामध्ये गवळी कंपनी आणि गवळी जी फॅमिली आहे सगळी ती आमच्यासोबत आहे, आणि आज अन्नदान करून या ठिकाणी खूप सारे पुण्याची संचिती केलेली आहे। आमच्या सगळ्या आईबाबांकडून दादाला खूप सारे आशीर्वाद। हीच आमची डॉक्टर सुरेखा जाधव आहे। आज नवीन दादाचा वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आमच्या आश्रमामध्ये आई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आले आहेत, भेट दिली आहे, अन्नदान केलं आहे, आणि खूप सारे त्यांनी आशीर्वाद घेऊन गेले, आणि नक्की आज आईला खूप आनंद झाला असेल आज अशा लोकांना बघून, आणि त्यांचा सतत आमच्याकडे पाठिंबा राहणार। धन्यवाद। परत हॅपी बर्थडे नवीन, थँक्यू, आणि खूप आशीर्वाद।